नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी स्वप्ना पाटील, आशीर्वाद बुटीककडून. आज आपण ट्रेंडिंग जे ब्लाऊज सध्या चाललंय मार्केटमध्ये त्याचं आपण बघणार आहोत. पूर्ण पूर्ण ट्युटोरियल बघणार आहोत. ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग ते पण सगळ्या फॉर्म्युलांसहित, आणि ते मी तुम्हाला कोणत्या साईजला कोणता फॉर्म्युला लागतो हे सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. तर चला मग आपण बघूया. आता आधी आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. मी अस्तरवरतीच ड्राफ्टिंग करणार आहे. पेपरपेक्षा अस्तरवरती जरा चांगलं होतं आणि तुम्हाला दिसायला सोपं जातं. पेपरवरती केलं तर थोडं दिसायला क्लिअर दिसत नाही एवढं. तर आपण आधी अस्तरवरतीच मी ड्राफ्टिंग करते आणि मग नंतर आपण स्टिचिंग बघूया त्याचं. चला तर सुरू करूया आपण. इथे आपण बघून घेऊ आधी की आपल्याला कोणते कोणते मेजरमेंट लागणार आहे. मी ब्लाऊजची फ्रंट पार्टची लेंथ घेतली आहे 15 इंच. ब्लाऊजची बॅक पार्टची लेंथ आहे माझी 13.5 इंच. फुल शोल्डर घेतलंय मी 14.5. चेस्ट राउंड आहे माझं 35 इंच. वेस्ट राउंड 27 इंच. शोल्डर टू अपेक्स 10 इंच. अपेक्स टू अपेक्स 7 इंच. फ्रंट नेक डिप घेणार आहे मी 8 इंचचा. आणि बॅक नेक हा माझा 1 इंचचाच असणार आहे. कारण बॅक पॅक ठेवणार आहे आपण. रेडी शोल्डर हे जे असतं माझं ते मी घेणार आहे 4 इंच. स्लीव्हची लेंथ आहे 10 इंच आणि स्लीव्ह राउंड आहे माझं 10 इंच. तर मी तुम्हाला इथे दाखवते थोडक्यात की आपली डिझाइन कशी असणार आहे ते. ब्लाउज कसं असणार आहे. हा आपला फ्रंट पार्ट आहे ब्लाउजचा. तर असा आपला फ्रंट पार्ट असणार आहे. मी इथे थोडंसं हे घेणार आहे, इथे फुगा घेणार आहे इथे थोडासा. जी सध्या खूप चालली ही स्लीव्ह तसं घेणार आहे. एकदम थोडा घेणार आहे, जास्त नाही. आणि प्रिन्सेस कटच असणार आहे आणि एवढा इतका डीप नेक असणार आहे माझा. आणि याला हुक लूक जे आहे, ओपनिंग जे आहे ते फ्रंटलाच असणार आहे. बॅक पार्ट दाखवते. बॅक पार्ट असं काही असणार आहे आपलं. म्हणजे इतकं मी ओपन ठेवणार आहे आणि इथे मी दोरी लावणार आहे. इकडून एक दोरी, इकडून एक दोरी आणि इथे नॉट बांधायची. अशी ती खाली ओपन ठेवणार आहे. तर हा आपला बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. चला तर मग आता आपण आधी ड्राफ्टिंग करून घेऊ अस्तरवरतीच याच साईजनुसार. आणि या साईजनुसार कोणते चार्ट लागतात ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. याच्या व्यतिरिक्त जी तुमची कोणती साईज असेल त्यासाठी कोणता चार्ट लागेल तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण आता सुरू करूया. चला तर आपण आधी इथे आता बॅक पार्टचं आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आधी. नेहमीप्रमाणे आपलं शोल्डर डिवाइड 2 करून इथे मार्क करायचं आपल्याला. माझं 14.5 आहे तर 6.25 वरती मार्क करते. आता तुम्हाला पाठ झालंच असेल जर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ सगळे बघितले असतील तर. सेम हीच प्रोसेस असते स्टार्टिंगला. नंतर जे पॅटर्न असेल त्या हिशोबाने आपलं चेंज होत असतं. शोल्डर डाऊन केलंय मी इथे 1 इंच. 2.5 इंच मी नेक विड्थ घेतलंय. नंतर क्रॉस लाईन ड्रॉ करून घेते मी इथे. आणि बॅक पार्ट आहे तर आपण बॅक पार्टची लेंथ ही आधीच मार्क करून घ्यायची आहे. इथून जी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तिथून बॅक पार्टची लेंथ जरी आपल्याला ड्रॉ करायची असली तरी आपल्याला फ्रंट पार्टची जी लेंथ आहे त्यामध्ये 1 इंच ऍड करून इथे मार्क करायचं असतं. तर माझी फ्रंट पार्टची लेंथ आहे 15 इंच. तर मी इथे 16 इंचावरती मार्क करते. नंतर कमी होऊन जाईल ती. 16 इंचावरती मार्क केलंय मी. आता आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचं. आर्महोलचं माझं आता हे बॅक पार्ट जो आहे माझा पॅक नेक पॅक नेक आहे माझा. तर त्यासाठी आपल्याला पॅक नेकचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तुमच्यासाठी मी वरती तुमच्या साईजनुसार दिलेलाच आहे. इथे माझी चेस्ट आहे 35 इंच डिवाइड 6 प्लस 1 इंच. 7ला एक लाईन कमी असं आलंय माझं. तुम्ही तुमच्या चेस्टच्या हिशोबाने तुमचं मार्क करायचं आहे. आता आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊ. आता हे आपलं पॅक नेक आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये लुझिंग ऍड करावं लागेल. तर माझी चेस्ट आहे 35 इंच. त्यामध्ये मी लुझिंग ऍड करते 2.5 इंच. तुम्हाला पण तुमची कोणती पण साईज असली तरी पॅक नेक असेल तर तुम्हाला 2.5 इंचच लुझिंग ऍड करायचंय. तर माझं आलं 37.5. त्याला डिवाइड मी 4 करते. तर माझं आलं 9.25 वरती एक लाईन म्हणजे 9.5ला एक लाईन कमी. तितकं मी मार्क करते इथे. आणि दीड दीड इंच मी मार्जिन ठेवते या ब्लाऊजला.
वेस्ट मध्ये आपल्याला काहीच ऍड करायचं नाहीये. वेस्ट मध्ये लुजिंग वगैरे काहीच ऍड करायचं नाही. वेस्ट आहे माझी 27 इंच, डिवाइड 4 करते, 6.25 आलं. सेम इथे पण 1.5 इंच मार्जिन ठेवते. दोन्ही मार्किंग केलेले जॉईन करून घ्यायचे. आता आपण आर्महोलचं मार्किंग करून घेऊ. आर्महोल ड्रॉ करून घेऊ आपण आधी. आपण हे किती घेतलं होतं त्याच्यातून आधी याचं सेंटर काढून घेऊ आपण. शोल्डर डाऊन केलंय त्याचं, आणि जी चेस्ट लाईन आहे आपली त्याचं आपल्याला दोघांचं शोल्डर घ्यायचंय, सॉरी सेंटर घ्यायचंय. सेंटर वरती एक मार्क केलंय मी. आणि आपलं हे शोल्डर आपण किती घेतलं होतं, 7.25 इंच. 7.25 इंचामधून आपल्याला अर्धा इंच कमी करून इथे मार्क करायचंय. तर माझं आलं 6.25 इंच. इथे पण सेम आपल्याला तेच माप घ्यायचंय. क्रॉस मार्क करायचे आपल्याला. बॅक पार्टला आपल्याला क्रॉस मार्क असतं 1 इंचावरती. आता आपण हे सगळे जॉईन करून घेऊ. आर्महोल ड्रॉ करून घेऊ आपण. अशा प्रकारे आपलं बॅक आर्महोल रेडी झालेलं आहे. आता आपण रेडी शोल्डर जे आहे माझं मी घेतलंय ते 4 इंच, त्याचं मार्किंग करून घेऊ. अर्धा इंच खालून आपल्याला मोजून घ्यायचंय. 4 इंचचं मला रेडी शोल्डर हवंय, त्यामध्ये मी 1 इंच ऍड करते, म्हणजे झालं माझं 5 इंच. 5 इंचावरती मी मार्क करते इथे. हे जरी याच्या बाहेर जरी हे मार्क आलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, ते बरोबरच असतं. आता आपण आधी याचं सेंटर घेऊन घेऊ. आपल्याला नेक डीपचं मार्किंग करायचंय त्यासाठी. आता नेक डीपचं मार्किंग करून घेऊ. मला 1 इंचाचं घ्यायचंय. बॅक नेक हा माझा 1 इंचाचा आहे. इथून आपलं अर्धा इंचाचं स्टिच मध्येच जाणार आहे, त्याच्यामुळे हे खाली आलं तरी काय हरकत नाही. आता आपल्याला इथे 1/2 इंच खाली क्रॉस मार्क करायचंय, त्याच्यामुळे वरती असं टोक नाही दिसत स्लीव्ज लावल्यावरती. तर हे कंपल्सरी करायचंय, कोणत्या पण साईजला असेल तरी. आपलं आता हे मायनस होऊन जाईल. आता बॅक पार्ट आपला झालेला आहे ड्राफ्ट करून. आता आपण फ्रंट पार्ट करून घेऊ. नंतर आपलं इथे आणि इथे थोडंसं मायनस होऊन जाईल, मग तेव्हा आपण कट करू. आता आपण आधी फ्रंट पार्टचं करून घेऊ मार्किंग. फ्रंट पार्टचं करू आता आपण. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आधी. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचंय. माझं इथं 7.25 इंच. 1 इंच डाऊन जायचं इथे. 2.5 इंच इकडे मार्क करायचंय नेक विड्थ. क्रॉस मार्क करायचंय. आता आपण बॅक पार्ट मध्ये आपण आधी लेंथ टाकून घेतो, पण फ्रंट पार्ट मध्ये तसं नाही करायचं आपल्याला. फ्रंट पार्ट मध्ये आपण आधी शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. सॉरी, आर्महोलचं मार्किंग करायचंय. आर्महोलचा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावा लागेल. आता इथे आपल्याला डीप नेकचा आर्महोल फॉर्म्युला वापरावा लागेल. माझी चेस्ट आहे 35 इंच, तर इथे माझा आर्महोल फॉर्म्युला येणार आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 0.50 इंच. माझं इथे 6.5 ला एक लाईन कमी. डीप नेकचा फॉर्म्युला आहे हा, मी वरती दिलाच आहे तुम्हाला. तुमच्या साईज नुसार जो असेल तो तुम्ही यूज करायचा आहे. चेस्ट लाईन मी ड्रॉ करून घेते आता. आपला जो बॅक नेक होता तो आपला पॅक आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये लुजिंग 2.5 इंच ऍड केली होती. आता ह्याच्यामध्ये आपण 1.5 इंच ऍड करणार आहोत, कारण की हा आपला डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपण 1.5 इंच लुजिंग ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये. तर चेस्ट आहे माझी 35 इंच प्लस 1.5 इंच डिवाइड 4. 9.25 आलंय माझं. 9.25 इंचावर ते मार्क करते मी. 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. आता आपण आधी आर्महोल ड्रॉ करून घेऊ.
आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचंय. त्याच्या आधी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागणार आहे. तर आपलं डीप नेक आहे आज. 8 इंचाचा नेक घेणार आहे आपण. खूप जास्त डीप आहे. त्याच्यामुळे आपण इथून काहीतरी शोल्डर मायनस करून घेऊ आधी. नाहीतर आपलं शोल्डर मग डाउन होईल, खाली उतरेल सारखं-सारखं. तर आपण ह्याच्यातून 2.25 इंच मी मायनस करणार आहे. जे माझं फुल शोल्डर आहे 14.5 इंच. त्याच्यातून मी 2.25 इंच मायनस करणार आहे. तर माझं इथं 13.25 इंच राहिलं इथे मायनस करून. त्याला डिव्हाईड टू करून मी आता इथे मार्क करणार आहे. 6.25 वरती एक लाईन येतं इथे माझं. तितकं मी इथे मार्क करते. आणि तितकंच सेम आपल्याला चेस्ट लाईन वरती पण मार्क करायचंय. 6.5 ला एक लाईन कमी थोडक्यात. नेक डीप असल्यामुळे आपण थोडं मायनस केलंय. आता इथे आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचंय. आधी आपण या लाईनचं सेंटर घेऊ. क्रॉस मार्क करायचंय 1.25 इंचावरती. हे आपलं चेस्टचं मार्किंग. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ आधी. हे इथे थोडंसं मॅच नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. थोडंफार 1-2 एखाद्या लाईननी काही फरक पडत नाही एवढा. आता आपण जे हे शोल्डर मायनस केलंय हे आणि जे आपली इथे नेक विड्थ होती हे, याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. 4 इंच आहे तर 2 इंचावरती मार्क करते मी. आता इथून आपल्याला सगळे मार्किंग करायचे आहेत. आता इथूनच मी माझा जो नेक डीप आहे त्याचं पण मार्किंग करते. 8 इंच माझं नेक डीप आहे. त्याच्यामध्ये काहीच प्लस मायनस करायचं नाही. डायरेक्ट आपल्याला मार्क करायचंय. माझं शोल्डर टू अपेक्स आहे 10 इंच. तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ऍड करून 10.5 इंचावरती मार्किंग करते. आणि माझी फुल लेंथ आहे फ्रंटची 15 इंच. तर मी त्यामध्ये 1 इंच ऍड करून इथे 16 इंचावरती मार्किंग करते. आता हे सगळे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचे आधी. शोल्डर टू अपेक्सची लाईन आहे ही नेक डीपची. आता इथे जितकं अंतर आहे तितकंच इकडे ठेवून आपल्याला इथे अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपण मोजून घेऊ. तुमच्याकडे जर ग्रीड स्केल नसेल ना तर तुम्ही असं मोजूनच इथे मार्क करा. माझ्याकडे ग्रीड स्केल आहे त्याच्यामुळे मला मोजायची गरज नाहीये. तितकंच अंतर इथे ठेवायचं आणि आपल्याला एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ग्रीड स्केलमुळे मोजायची गरज नसते. इथे बरोबर मी ह्या लाईनवरती ही जी खालची लाईन आहे माझी स्ट्रेट त्याच्यावरती ही माझी ग्रीड स्केलची लाईन ठेवली आहे बरोबर आणि तिथे मी असं मार्क केलंय. आता हे सगळं वरचं मायनस होऊन जाणार आहे आपलं. आपला नेक डीप हा खूप जास्त डीप आहे, फ्रंट डीप. आपली ही चेस्ट लाईन आहे त्याच्या सुद्धा खाली जातोय आपला. तर काय करायचं आपल्याला वरून 0.5 इंच मायनस करून टाकायचंय. हे सगळं मायनस होणार आहे आपलं वरून. नेक आपलं शोल्डर उतरणार नाही, नेक आपला ढिल्ला होणार नाही, लूज पडणार नाही. त्यामुळे हे सगळी प्रोसेस करायची आहे. आता रेडी शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचंय. 4 इंचाचं माझं रेडी शोल्डर आहे तर 5 इंचावरती मी मार्क करते. इथे पण आपल्याला क्रॉस मार्क करायचंय 0.5 इंचावरती. आता हे वरचं सगळं आपलं मायनस होऊन जाईल. आता आपण नेक ड्रॉ करून घेऊ. नेक शेप. नेक शेप एकदम सोपा आहे माझा, काहीच नाही, नुसतं व्ही. असा नेक डीप असणार आहे माझा. आता आपण हे सगळं खालचं मार्किंग करून घेऊ, डार्टचं वगैरे. वेस्ट डार्ट. आधी आपल्याला काय करायचं इथे मार्किंग करायचं. आपलं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. माझं अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच. त्याचं हाफ करून मला इथे मार्किंग करायचं. तर माझं येईल 3.5 इंच. 3.5 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यातून अर्धा इंच कमी करून खालच्या लाईनवरती आपल्याला मार्क करायचंय. इथे आलं माझं 3 इंच. हे जॉईन करून घ्यायचं आपल्याला. माझ्या साईजनुसार माझा हा वेस्ट डार्ट 2.5 इंचाचा आहे. तुमच्या साईजनुसार तुम्ही तुमचा जो असेल तुम्ही तो मार्क करायचा आहे.
आता आपण वेस्टचं मार्किंग करून घेऊ. वेस्ट आहे माझी 27 इंच. 27 डिवाइड 4 माझं आलं 6.25 इंच. त्यामध्ये मी हे जे आपण 2.5 इंचाचा डाट घेतलाय तो पण ऍड करते. 9.25 इंच. 9.25 इंचावरती मार्किंग करते मी. आपल्याला इथे खाली लुजिंग ऍड नाही करायची वेस्ट मध्ये, फक्त वरती चेस्ट मध्येच ऍड करायचं असतं. 1.5 इंचाचं मी मार्जिन ठेवते. दोन्ही मार्क केलेत आपण ते जॉईंट करून घेऊ. आता आपण हा वेस्ट डाट आहे, आधी याचं डिटेल मध्ये करून घेऊ कम्प्लीट. आधी या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. आतापर्यंत मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवली ही प्रोसेस, तुम्हाला आता लर्न झाली असेल, तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले असतील माझे. तर याचा आणि याचा पण सेंटर. अर्धा इंच बाहेर जायचंय, 1/2 इंच बाहेर जायचंय. आता ही लाईन मोजून सेम ती लाईन घ्यायची आहे, 5.5 इंच बरोबर. 5.5 इंचावरती इथे आपल्याला मार्क करायचं आहे या लाईन वरती पण. बरोबर अर्धा इंच गॅप राहिला माझा. जो अर्धा इंच गॅप राहिलाय तो सेम आपल्याला इथे पण द्यायचा आता. जितका गॅप असेल तितकं सेम आपल्याला इथे मार्क करायचंय. त्याच्या डबल आपल्याला इथे मार्क करायचंय, म्हणजे 1 इंच आणि अर्धा इंच इथे वरती. जितका गॅप आहे तितकंच इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची. इकडची पण. वेस्ट डाट कम्प्लीट झाला आपला. आता आपल्याला आर्महोल डाटचं मार्किंग करायचंय. आर्महोल डाट कधी पण लक्षात ठेवायचं, आपला जो हा वेस्ट डाट आहे हा किती आपण घेतला त्याच्या निम्मे आपल्याला आर्महोल डाट घ्यायचा असतो. तर आपला हा वेस्ट डाट होता 2.5 इंच, तर 2.5 इंचाच्या निम्मे आपल्याला इथे वेस्ट डाट घ्यायचा आहे. तर वेस्ट डाट माझं येईल आता इथे 2.5च्या निम्मे येईल माझं 1.25 इंच. तर 1.25 इंचावरती मी या लाईन वरती मार्क करून घेते आधी. ही 1.25 इंच असं ठेवायचं ह्याच्यावर, बरोबर इथे 1.25 इंच ठेवलंय मी. आणि अशी सरकवत न्यायची, जिथे आर्महोल वरती टच होईल तिथे थांबायचंय आणि तिथे मार्क करायचंय आपल्याला इथे. आता 1.25 इंचच्या निम्मे करून आपल्याला त्याच्यावरती मार्क करायचंय. अर्धा इंचाच्या वरती येत आहे, इथे मार्क करायचंय. आता ही इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय अपेक्स पॉइंट वरती. आता 1.25 इंचाचा डाट घेऊन घेऊ आपण. अर्धा इंच खालून आपल्याला मार्क करायचंय. आता ही लाईन मोजून सेम ह्या लाईन वरती आपल्याला मेजरमेंट टाकायचंय. 6.25 आली माझी ही लाईन बरोबर. तितकीच ही लाईन मोजायची आहे आणि जिथे येईल 6.25 तिथे मार्क करायचंय. आता इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची, पण ती स्ट्रेट नाही करायची, ह्या लाईनच्या लेव्हलला आली पाहिजे. ही क्रॉस आहे तशीच ही पण क्रॉसच लाईन ड्रॉ करायची आपल्याला, स्ट्रेट नाही करायची अजिबात. आणि ही लाईन पण आपल्याला इकडे ड्रॉ करायची, तर ही पण स्ट्रेट नाही आली पाहिजे. ही अशी स्केल बरोबर मी या लाईन वरती ठेवली आहे. आता इथे आपण नवीन आर्महोल ड्रॉ करून घेऊ. ह्या ब्लाउजला आपण पॅड्स नाही लावणार आहेत, विदाऊट कप्सचं करणार आहेत आपण हे. अशा प्रकारे आपलं नवीन आर्महोल झालेलं आहे. आता हे आपलं मायनस होऊन जाईल एवढं आणि हे कट होऊन जाईल, हे सगळं कट होऊन जाईल. आता आपण आधी फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊ. फ्रंट पार्ट झालेलं आहे आता आपलं, रेडी आहे पूर्ण. आधी कट करून घेऊ आणि मग नंतर आपण बॅक पार्टला घेऊ.
असं कटिंग करून घेतलंय मी आणि इथे थोडंसं साईडने घेतलंय. आता आपण आधी हा शोल्डर डार्ट जो आहे आपला, सॉरी आर्महोल डार्ट आपण हा मायनस करून घेऊ. ही वरची जी बाजू आहे ना ती उचलायची आपल्याला. असं उचलायचंय इथून आणि ह्या पॉइंटवरती आपल्याला ठेवायचा हा पॉइंट आपल्याला या पॉइंटवरती ठेवायचा आहे. पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला एक नवीन ब्लाउज दाखवणार आहे. शोल्डर टू वेस्ट डार्टचं. त्याची फिटिंग सुद्धा खूप छान बसते. ते पण सध्या खूप चाललंय ट्रेंडिंगला. अशा प्रकारे आपला हा आर्महोल डार्ट मायनस झाला आता. इथे आपल्याला काही शेप द्यायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट कट करू शकतोय. बरोबरच आलाय आपला शेप. वाटत असेल तर देऊन द्यायचं. आता आपण आधी हे आर्महोल मोजून घेऊ. आपल्याला स्लीव्ह साठी लागणार आहे. अर्धा इंच खालून आपल्याला मोजायचंय. वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आपल्याला जे स्टिचिंग मध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आतमधून आपल्याला मोजायचंय. 8:45 आलंय माझं. आता आपण इथे प्रिन्सेस कटचा शेप हा नंतर देऊ आणि ठीक आहे, आधी आपण बॅक पार्टचं करून घेऊ. हा आपला बॅक पार्ट आहे. एक लाईन खाली आपल्याला इथे असं केलंय मी. त्याच्यावरती ठेवायचा आपल्याला हा आपला फ्रंटचा पार्ट आणि जशी क्रॉस लाईन आहे तशीच आपल्याला मार्क करायची आहे. इथे खाली पण आणि वरती पण. जशी क्रॉस लाईन जाईल तसं. आता ही जी लाईन आहे आपण ही आपल्या आर्महोल वरती मॅच करून देऊ. आपला आर्महोल असं जाईल आता इथून आणि हे खालचं जे आहे हे आपण मोजून घेऊ आधी किती आलंय. अर्धा इंच आलंय. तर मी इथे डबल करून इथे मार्क करते 1 इंचावरती. इथे थोडस शेप देऊन देते. आपण एक वेळ हाईट चेक करून घेऊ आपली किती येते ती. आपल्याला 13.5 इंच हवी होती. बरोबर आपलं 14.5 आलंय बघा. परफेक्ट आलं एकदम. तर इथे बॅक साईडला मी तुम्हाला एक सांगितलं होतं की मला थोडीशी आपण डिझाईन करणार आहोत अशा प्रकारे. तर आपण इथे अंदाजे मार्क करून घेऊ कसं हवंय ते, किती किती हवंय. त्याचं असं काही फिक्स मेजरमेंट नाहीये. जास्त पण नकोय मला, थोडंच घ्यायचंय. 1.5 इंचावरती मार्क करते मी आणि असं 2 इंचावरती. हे अंदाजेच आहे, तुम्हाला किती हवंय त्या हिशोबाने. नंतर मला कमी वाटलं तर मी अजून पण कट करेल. तर हा माझा पार्ट असा कट होऊन जाईल आता. इथून असं पूर्ण कटिंग करून घेते मी आता बॅक पार्टला. असं काही रेडी होईल आपला बॅक पार्ट. अर्धा इंच आपल्या इथे स्टिचिंग मध्ये जाईल, तर अजून थोडासा हा मोठा होईल. आणि असे मला जास्त नाही दाखवायचं होतं, हे थोडंच घ्यायचं होतं. इथून आपण दोरी लावणार, इथे आणि इथे दोरी लावणार आपण, म्हणजे तिथे डिझाईन तयार होईल. आणि बॅक पार्ट आपला हा पॅकच असणार आहे. एवढा सगळं आपला पॅकच असणार आहे हा. त्याच्यामुळे बॅक पार्ट आता आपला पूर्ण रेडी आहे. बॅक पार्ट मध्ये आपल्याला स्टिचिंगचं कुठेच काहीच ऍड करायची गरज नाहीये. रेडी आहे आता तो. आता आपण इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन देऊ आधी. तुम्हाला हवं तर तुम्हाला 1 डार्टचं जर ब्लाऊज करायचं असेल तर तुमचं रेडी आता. तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती कट करू शकताय. आता आधी काय करायचं आपल्याला, ह्या अपेक्स पॉईंटचा आणि ह्याचा आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचा आधी. सेंटर पासून आपल्याला 1/2 इंच वरती जायचंय. इथून आपल्याला अर्धा इंच खाली यायचंय.
आता आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन देऊ. नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला शोल्डर टू अपेक्सचं दाखवणार आहे ड्राफ्टिंग. अजून वेगळी काहीतरी डिझाईन घेऊन येऊ आपण. तुम्ही कमेंट करा मला तुम्हाला कोणती डिझाईन बघायला आवडेल. अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कटचं शेप देऊन झाला. आता कट करून घेते मी. पॉइंट येत असेल इथे थोडासा तर मायनस करून टाकायचा आहे. अशा प्रकारे झालंय आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालंय. आता आपलं एक राहिलं अजून बॅक पार्टचं आपल्याला स्लीव साठी जे लागणार आहे आपल्याला आर्महोलचं आपलं मोजायचं राहिलंय. ते मोजून घेते मी. अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच याच्या आतमध्ये. 10.15. ओके, हे झालं. आता आता आपल्याला काय करायचं फक्त जे आपण फ्रंटला आपण हुक लावणार आहे तिथे हुक आणि लूप लावणार आहे. तर आपलं फक्त इथे आपल्याला स्टिचिंगचं ऍड करायचंय आणि ह्या बाजूला आपल्याला स्टिचिंगचं ऍड करायचंय. ही पूर्ण बाजू आणि आपली ही जी जॉईंट होणार आहे प्रिन्सेस कट आपला मेन ह्या पार्टला जॉईंट होणार आहे. त्याच्यामुळे अस्तरवरती कट करताना इथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि इथे पण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि इथे हुक लूक लावणार आहे आपण. त्याच्यामुळे इथे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कट करायचंय. आता मी मेन अस्तरवरती आधी कटिंग करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. स्लीवचं ड्राफ्टिंग करून घेऊ आपण आधी. इथे 1-1.5 इंच जागा ठेवून द्यायची आपल्याला. मी 2 इंच जागा ठेवते, ती लागेल आपल्याला नंतर. आणि इथून आपल्याला वरती मार्किंग करायचं की आपल्याला किती इंचाची स्लीव्ज आहे, आपली हाईट किती आहे स्लीव्जची. तर माझ्या स्लीवची हाईट आहे 10 इंच. मी 11 इंचावरती मार्किंग करते. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. मी इथे वरती थोडासा पफ देणार आहे माझ्या स्लीव्जला. इथे मला थोडासा पफ द्यायचा आहे वरती. वरती पण मला एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे आणि इथे पण. तर ते इथे किती घ्यायचं तर मला आपण तुम्ही 1 इंचापासून तर तुम्हाला 5-6 किती पण इंचापर्यंत म्हणजे तुम्हाला इथे चुन्या ज्या आपल्या स्लीव्ज वरती चुन्या असतात तर ह्या चुन्या किती हव्यात तुम्हाला त्याच्यावरती डिपेंड आहे. मला जास्त पफ नकोय. मला फक्त 2 इंचच मी घेणार आहे इथे. 2 इंचावरती मी मार्किंग करते. मला जास्त पफ नकोय. नॉर्मलच हवाय. इथे 2 इंचावरती मार्किंग केलंय. आता हे माझं हाईटचं मार्किंग आहे. तर हे 2 इंच मी इथे जॉईन करते. जास्त पफ नकोय म्हणून मी 2 इंच. तुम्हाला हवं तितकं 4, 5, 6, 7 किती पण इंच तुम्ही घेऊ शकताय. असं मार्क केलं. आता मी इथून माझं फर्मा ठेवणार आहे स्लीवचा. यासाठी तुम्हाला फर्माच लागेल कारण इथे तुम्हाला मार्किंग नाही करता येणार. तर हे खाली किती बाहेर जाते हे आपल्याला काही याच्याशी घेणं देणं नाही. आपल्याला फक्त वरचा आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आता. तर असं मी क्रॉस ठेवलंय. इथून मी आता मार्क करते. ओपन करून फ्रंटचा पण शेप देऊन देते. आता आपण मोजून घेऊ किती आलंय ते. आणि पहिले तर आपल्याला इथे क्रॉस लाईन आता मी आधी असा शेप ड्रॉ करून घेतला इथे बरोबर. आता काय करायचं आपल्याला थोडंसं आपला हे वरती घ्यायचंय. जिथे आपली हाईट आहे तिथे बरोबर ही स्ट्रेट आला पाहिजे हा फर्मा बरोबर असा. आणि इथे आपल्याला क्रॉस लाईन मार्क करायची. ही जी लाईन आहे आपल्याला ही आपल्याला मार्क करून घ्यायची. आपली ही स्लीव जशी क्रॉसच कट होणार आहे. ती क्रॉस कट होईल पण घातल्यावर आपल्याला ती स्ट्रेटच असणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं की आपण क्रॉस कट करतोय आणि मग ती तसं नाहीये त्याचं. ती बरोबर सरळच होते घातल्यावर. तर आपण इथे मार्क करून ठेवलं होतं आर्महोलचं मार्किंग. आपलं बॅकचं होतं 10.15 इंच. तर अर्धा इंच खालून आपल्याला मोजून घ्यायचंय. आधी बॅकचं मोजते मी. 10.15 इंचावरती मार्किंग केलंय. फ्रंटचं होतं आपलं 8.25 इंच. आता ह्या दोघांचं सेंटर घ्यायचं आहे. अंदाजेच घेते मी. आणि तिथून 1.5 इंच आतमध्ये मार्किंग करायचं आपल्याला. हे आपलं फायनल मार्क आहे पिंक कलरचं जे आहे ते. आणि इथे मार्क करायचंय. माझं स्लीवचा राऊंड होता माझा 10 इंच. त्याचं मी अर्ध करून मार्क करते इथे 5 इंचावरती. आणि 1.5 इंच मी स्टिचिंग मार्जिन ठेवते. जॉईंट करून घ्यायचंय.
आता आपल्याला वरती पफ साठी ऍड करावं लागणार आहे. तर ते किती करायचंय तर ते पण तुमच्यावर आहे की तुम्हाला किती जास्त पफ हवाय त्याच्यानुसार तुम्ही ऍड करू शकता. मी इथे फक्त 1.5 इंचाचं घेणार आहे. मला जास्त पण पफ नाही द्यायचंय. आता हे 1.5 इंच आपल्याला इथे करायचं, इथे जॉईन करायचंय. तर आधी आपल्याला या दोघांचं सेंटर घ्यायचंय. याचा आणि याचा आपल्याला सेंटर घ्यायचंय. सॉरी, याचा मधलं जे आपण मार्क केलंय त्याचा. सेंटर आला. आता आपल्याला हे मार्किंग असं इथे जॉईन करायचंय. अशा प्रकारे झालंय आपलं स्लीवचं ड्राफ्टिंग. आता आपण कट करून घेऊया. एक सांगायचं राहिलं, आपण फ्रंट पार्टला आपण असं शेप देणार होतो, ते माझ्या लक्षातच नाही. मग ते माझं अस्तर तर कट होऊन गेलंय, पण मग मी आता माझ्या लक्षात आलं, त्याच्यामुळे मग मी आता असं एक शेप दिलाय इथे. आता मी हा कट करून घेते. एकदम नॉर्मल दिलाय, जास्त नाही. कारण की ते अर्धा अर्धा इंच स्टिच झाल्यानंतर परत ते जास्त दिसेल मग. अशा प्रकारे हे आपलं हुकची पट्टी एवढी स्टिच होऊन जाईल, अर्धा अर्धा इंच. अशा पद्धतीने शेप दिसेल. सगळं अस्तर कट करून रेडी माझा आता. हा फ्रंट पार्ट आपला मेन. नंतर हे प्रिन्सेस कट. हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला पण आपण इथे मागे कट दिलाय तो. आणि मला म्हणजे ही आपण थोडी स्लीव्हजला आपण थोडं पफ दिलाय वरती, त्याच्यामुळे अस्तर जरा जास्त लागलं. तर ते माझं पुरलं नाही या कापडमध्ये, त्याच्यामुळे मी दुसऱ्या अस्तरमध्ये केलंय. आणि हे ब्लाऊज माझंच आहे, त्याच्यामुळे मग मी दुसरं अस्तर घेतलंय याला. स्लीव्हसाठी मी दुसरं अस्तर वापरते. आता मी मेन फॅब्रिक वरती याला कट करून घेते. मग आपण स्टिचिंगला सुरू करू. मी याला तुम्हाला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये फ्युजिंग कसं लावायचंय ते. तसं मी याला पण फ्युजिंग लावून घेतलंय या मटेरियलला. हे माझं साडीतलं ब्लाऊज पीस आहे. असं प्रकारे मी फ्युजिंग लावून घेतलं याला पूर्ण व्हाईट कलरचं. असं फॅब्रिक आहे हे. आता मी याच्यावरती कट करून घेते आणि मग आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर आता आपण स्टिचिंगला सुरू करूया. त्याआधी मी एक आपल्याला नॉट तयार करून घ्यायची. बॅक पार्टला नाही का आपल्याला ती दोरी बांधायची आहे. त्याच्यासाठी मी एक पट्टी कापून घेतलीये. त्याचं फ्युजिंग मी काढून घेतलंय, कारण की जर ते जाड असलं तर ते पलटी होणार नाही. आपल्याला दोरी बनवून घ्यायची आधी. आणि हे माझं बॅक पार्ट आहे अशा प्रकारे. तर ती दोरी आपल्याला इथे लावायची दोन्ही बाजूला, इथे आणि इथे. मग हे पलटी करायच्या आधी आपल्याला दोरी रेडी लागेल. त्याच्यासाठी मी आधी दोरी बनवून घेते आणि मग नंतर आपण बॅक पार्ट आधी कम्प्लीट करून घेऊ. दोरी बनवायसाठी मी एक साधारण अंदाजेच पट्टी घेतली आहे ही. तुम्हाला दोरी येतच असेल असं मला वाटतं, पण तरी दाखवते मी तुम्हाला डिटेलमध्ये दोरी कशी बनवायची ते. सरळ पट्टी कट करून घ्यायची आपल्याला, क्रॉस नाही, सरळच करायची. आता मी इथे वरती एक स्टिच करून घेते. नॉर्मलच स्टिच करायचंय. ही पट्टी खूप जास्त झाली माझी. ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर आपल्याला सरळ बाजूवरती असं फोल्ड करायचंय. इथून थोडंसं किंचित मी क्रॉस घेणार आहे असं. आणि आपल्याला जितकी दोरी हवी आहे तितकंच आपल्याला इकडे अंतर ठेवायचं. एकदम बारीक कमी ठेवायचंय. जितकं कमी असेल तितकी आपली दोरी बारीक येईल चांगली. हे बघा अशी एकदम बारीक मी स्टिच करून घेतली. आता मी सगळी एक्स्ट्रा पट्टी कट करून घेते आधी. अशी प्रकारे कट करून घेतली मी पट्टी. आता मी 4 पदरी दोरा घेतला. इथे गाठ पाडून घेतली दोऱ्याला. आणि तो आपण इथे वरती एक स्टिच केलं होतं बघा. तर त्या स्टिचच्या अशी आतमधून आपल्याला खाली इथे अशी सुई बाहेर काढायची आहे आणि इथे गाठ पाडून घ्यायची. अशी मी गाठ पाडून घेतली. आता उलट्या साईडने उलटी सुई टाकायची आपल्याला. सरळ नाही टाकायची, उलटी टाकायची. सरळ टाकली तर ती इकडे तिकडे अडकते. अशी पूर्ण टाकून घ्यायची. अशी पूर्ण टाकून घेतली मी आता. बघू शकता ही सुईचं टोक वरती. आता ह्याला हळूहळू इथून आपल्याला पलटी करायला सुरुवात करायची.
बघू शकता एकदम छान आपली दोरी पलटी झाली, एकदम बारीक झाली छान. आता आपण याचे मधून 2 भाग करून घेऊ, म्हणजे आपल्याला दोन्ही पार्टला लागणार आहे. अशा प्रकारे त्याला नॉट वगैरे काय लावायचं ते सॉरी लटकन वगैरे काय लावायचं असेल ना तर ते नंतर लावू आपण. आधी आपण हा पार्ट कंप्लीट करून घेऊ. आता काय करायचं आपल्याला, आधी हा जो वरचा नेक आहे इथे आपण स्टिच करून घेऊ, म्हणजे आपल्याला हा नेक पलटी करायचा, म्हणजे असं आपल्या बॅक साईडला जाईल आणि सेम आपल्याला खाली पण करायचंय. इथून आपली अशी सरळ स्टिच येईल इथे आणि इथे आपली दोरी लागेल अशी आतमधून अशी, आणि मग असं असं क्रॉस, आणि मग असं इथे पण दोरी लागेल आणि स्टिच. आपण एक काम करू, आपण आधी खालचा भाग करून घेते, मी तुम्हाला दाखवते. आधी इथून एक स्ट्रेट लाईन आपण सरळ स्टिच करून घेऊ अर्ध्या अर्ध्या इंचावरती. कॉर्नर आला की लक्ष ठेवायचं आपल्याला, तिथे दोरी टाकायची आहे. दोरी टाकून देऊ आपण आधी, अशी आतमध्ये टाकायची अशा प्रकारे. बरोबर क्रॉस वरती घेतली मी दोरी, किंवा तुम्ही इथे पण घेऊ शकता अशी आडवी, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कशी हवी आहे. आडवी घेते मी इथपर्यंत आधी स्टिच करून घेतलं. आता मी दोरी घेणार आहे आतमध्ये स्टिच करायला. दोरी मी अजून घेतली नाहीये, मी आता घेणार आहे. आता मी इथपर्यंत स्टिच करून घेतलंय. आता मी असं पलटी करणार, आता मी असं क्रॉस करेल आणि इथे मी दोरी ठेवते आणि इथे जर असं 2-3 वेळेस मशीन मागे पुढे करून आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. आता इथे कॉर्नर वरती जेव्हा आपली सुई येईल तिथे आपल्याला स्टॉप करायची मशीन बरोबर सेंटरला, आणि तिथून आपल्याला परत पलटी करायचंय असं. आता इथे आपण दोरी लावली ह्या बाजूला, तर सेम ह्या दुसऱ्या बाजूला पण आपल्याला तिथेच आपली दोरी आली पाहिजे. अर्धा इंच वरती आपण घेतली इथे, तर ही पण आपल्याला बरोबर तिथेच आली पाहिजे आपली दोरी. इथे पण आपल्याला पॅक करून घ्यायची एकदम. आता इथून आपल्याला सरळ स्टिच करायचंय. अशा पद्धतीने आपले दोन्ही दोरी लावून झालेले आहेत. आता जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते मी कट करून घेते आधी. एक्स्ट्रा फॅब्रिक येते इथे आपल्याला कट द्यायचा आहे छोटासा, एकदम छोटासा दिलाय मी. आता आपण आधी वरचं कंप्लीट करून घेऊ. हा पण एक आपण पलटी करून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचंय, अस्तर मागे जाईल. हे बघा अशा पद्धतीने. आता मी याला व्यवस्थित प्रेस करून घेते, नाहीतर आपण इथे स्टिच पण करू शकतो, पण मी प्रेस करते म्हणजे जितकी स्टिच दिसणार नाही ना तितकी फिनिशिंग दिसते ब्लाउजला. आता मी इथे आधी प्रेस करून घेते आणि इथे वरती सुद्धा, म्हणजे आपला बॅक पार्ट हा रेडी होऊन जाईल आणि मग फक्त आपण इथे 5 नंबरची टिप देऊन आपण एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकू. अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतलंय आता याला. आता इथे आपलं बांधलं जाईल आणि इथे आपण हवं ते आपण लावू शकतो, लटकन काय हवे असतील ते मी सगळ्यात शेवटी करणार आहे. अशा पद्धतीने खालचं पार्ट झालंय, इस्त्री करून घेतलंय मी सगळं, वरती पण झालंय. आता मी याला फ्युजिंग टेपनीच कव्हर केलंय सगळा पार्ट. मी आता फक्त याला काय करेल, जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेईल मी याला. आता हे बॅक पार्ट आपलं पूर्ण रेडी आहे. आता आपण फ्रंटचं करून घेऊ आधी. तर फ्रंटचं करण्यासाठी आता काय करायचं आपल्याला, फक्त नेक पलटी करायचं, बाकी काहीच करायचं नाहीये. फक्त हा जो नेक आहे आपण व्ही शेप जो दिलाय मी, तो मी आता पलटी करून घेणार आहे. स्टिच करून घेते आधी, मग त्याला पलटी करते. व्ही शेप आपला जिथपर्यंत आहे आपण तिथपर्यंतच करणार आहे, इथपर्यंतच स्टिच करायचं आपल्याला, इथपर्यंत. बाकी आपलं पलटी होईल नंतर. कट करून घ्यायचं आता, जे एक्स्ट्रा आहे ते कट करते मी. त्याला आपण प्रेस शिलाई करू शकतो, त्याला करून घेऊ आपण. अशा प्रकारे झालाय आपला व्ही नेक, बघू शकता तुम्ही असं. मी आता याच्यावरती एक वेळ प्रेस करून घेते दोन्ही पार्टला, पुढचं बघूयात आपण. अशा प्रकारे मी प्रेस करून घेतलंय, हे बघा असा माझा नेक पलटी झालाय आणि बॅक साईडने असं आहे. तर मी आता इथे सगळीकडे फ्युजिंग टेप लावून प्रेस करून घेतलं. आता जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते मी कट करून घेते.
बॅक पार्ट पण कट करून घेते. बॅक आणि फ्रंट पार्ट आपले आता दोन्ही कट झालेले आहे. आता फक्त प्रिन्सेस कट जो आहे तो आपला राहिला आहे आणि स्लीव्ज तर आपण त्याला आधी लावून घेऊ. अस्तर स्लीव्ज पलटी करून घ्यायची आधी आपल्याला. इथे आपल्याला मी अशी हे ठेवलंय, ह्याला काठ होते तर मी असं बरोबर ठेवलेलं आहे, म्हणजे काठ इथे थोडेसे येतील आणि इकडे जास्त येतील अशा पद्धतीने मी ठेवून घेतले. आता आपण इथे पण एक स्टिच देऊन देऊ. इथे अशी इथे प्रेस शिलाई करून घेते मी. याला पण मी आधी प्रेस करून घेईल. आता आधी त्याच्या आधी आपण हे करून घेऊ. आपले जे प्रिन्सेस कट होतं त्याला 5 नंबरच्या टिपने मी स्टिच करून घेते, म्हणजे एक्स्ट्रा फॅब्रिक कट करता येईल आपल्याला. हे थोडंसं स्ट्रेच असं जमा होतंय कापड. मी याला फ्युजिंग टेपनी सिक्युअर करून घेते प्रेसनी आणि मग कट करून घेते एक्स्ट्रा फॅब्रिक. मग पुढचं स्टिचिंग करूया आपण. आता आपण याचं फ्रंट पार्टचं रेडी करून घेऊ. आपला नेक तर रेडी झालेला आहे. आता अशा प्रकारे आपला होईल हा व्ही शेप. आता आपण इथे आधी हे प्रिन्सेस कट आहेत हे जॉईन करून घेऊ आपण. हे दोन्ही, हा इथे आणि हा याला असे जॉईन करून घेऊ आपण आधी. मी आता ह्याला फ्रंट पार्टला असं व्यवस्थित प्रेस करून घेतलंय. बघा, उलट्या बाजूने असं व्यवस्थित प्रेस करून घेतलंय दोन्ही पार्टला. आता वरचं तर आपलं नेक पलटी झालेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला फक्त ही पट्टी आपल्याला इथे कव्हर करायची आहे दोन्ही पार्टची. तर आता मी हे इथे सरळ सरळ पट्ट्या कापून घेतल्या 2 अस्तरच्या, एकदम सरळ आहेत. आता मी त्या आधी एका बाजूने अशी फोल्ड करून स्टिच करून घेते आणि मग मी ह्या मेन पार्टला जोडते. इथे आपला थोडासा असा राऊंड शेप आहे, तर आपल्याला काय करायचंय, थोडंसं किंचित 1-2 आपल्याला चुन्या घ्याव्या लागतील फक्त. अर्ध्या इंचावरती स्टिच करायचंय. 1-2 इंचावर असे 1-2 चुन्या मी ह्याच्यासाठी घेते की आपल्याला पलटी करायला इझी जावं म्हणून, कारण आपण तिथे शेप दिलेला आहे. एकच प्लीट्स दिली मी, बाकी इथे तर सरळच आहे. प्रेस शिलाई करून घेते मी. एकदम नॉर्मल शेप दिलाय तिथे, एवढा समजणार पण नाही की दिलाय म्हणून. इथे मी प्रेस करून घेईल. आता पूर्ण झाल्यावरच लक्षात येईल. प्रेस करून घेते यांना आता दोघांना. अशा पद्धतीने मी प्रेस करून घेतलंय खाली. मी ते फ्युजिंग टेप लावून कव्हर करून घेतली ही पट्टी. नंतर मी हात शिलाई करणार आहे याला. आता मी हुकाची पट्टी, हुक लावते याला. ही रेडीमेड हुकची पट्टी लावते. ही मोठी होत होती म्हणून मी इथे 3 ठिकाणी तिला स्टिच करून छोटी करून घेतली आहे. आता मी इथे लावणार आहे ही. मी लेफ्ट पार्ट वरती हुक लावत असते. आता मी इथे अशी ही पट्टी ठेवणार हुकची आणि स्टिच करून घेते. अशी हुकची पट्टी आहे, ह्याला मी अशी फोल्ड केली आतमध्ये आणि अशीच मी इथे ठेवणार. आता एकदम काठावरती स्टिच करून घ्यायचंय.
अशा पद्धतीने लावून घेतलेत मी हुक. आता मी असं अस्तरची पट्टी कट करून घेतली आहे. अंदाजेच घेतली आहे. ही 2 इंच असेल साधारण, 1.5 ते 2 इंच, आणि अशी मोठी घेतली आहे. इकडे वरती जास्त आणि इकडे खाली आपल्याला फोल्ड करायला जास्त अशी पट्टी घेतली मी. इकडे फोल्ड करावं लागेल, इकडे फोल्ड करावं लागेल म्हणून जास्त घेतली आहे. आता अशी त्याला फोल्ड करायची मधून पट्टीला, आणि ती आपल्याला हुकांच्या खाली दाबायची आहे. इथे अशी घालायची, इथे हुकांच्या मध्ये. अशा पद्धतीने मी घालून घेतली. आता आपल्याला ही पट्टी शक्य होईल तितकी मागे ढकलायची अस्तरची. जितकी शक्य होईल तितकी हुकांच्या तिकडे आपल्याला ढकलायची. कारण की जेव्हा आपण असे हुक लावू, अशी जेव्हा पट्टी दिसेल तर ही आपल्याला व्हाईट पट्टी जी आहे ही दिसायला नको, म्हणून जितकी शक्य होईल तेवढं हे अस्तर आपल्याला मागे ढकलायचंय बुटांनी किंवा सुईने, कशाने पण. आणि नंतर इथे आपल्याला एकदम कॉर्नरवरती, इथे एकदम कॉर्नरवरती आपल्याला स्टिच करून घ्यायचंय. एखादी पिन घेतली मी हातामध्ये, अशी सुई पर्ल पिन घेतली आहे, म्हणजे आपल्याला असं ढकलता येईल ह्याच्याने. हे बघा, अजिबात व्हाईट पट्टी दिसत नाहीये माझी. आता काय करायचं आपल्याला, उलटी बाजू करायची आहे, आणि हे थोडं जास्त एक्स्ट्रा आहे, आपण ते कट करून घेऊ आधी. इतकी नाही लागणार आहे आपल्याला. खाली पण मी कट करते असं. आता आपण ही पट्टी जी आहे वरची, ही अशी फोल्ड करायची आहे आणि ही अशी करायची आहे आतमध्ये. खालची जी पट्टी आहे ही पण आपल्याला अशीच फोल्ड करायची, जशी आपण वरची केली होती तशी, आणि मग याला असं फोल्ड करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं. आता जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हे आपण कट करून टाकू, याचं काहीच काम नाही आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, ही जी पट्टी आहे अशी हुकची, ही अशी आतमध्ये फोल्ड करून इथे स्टिच करून घ्यायचंय. अशा पद्धतीने हुक लावून झालेत आपले. बघू शकता किती फिनिशिंगने लागलेत. आता सेम आपण काय करू, आता आयची पट्टी पण करून घ्यायची आपल्याला. आता आपण किती, हे 6 हुक घेतले होते, 6 आयची पट्टी कट करून घेऊ आधी. याला पण आपण आधी छोटं करून घेऊ थोडी पट्टीला. हुकची पट्टी आपण थोडी जवळ जवळ हुक केले होते, तशीच आपण आयला पण जवळ जवळ करून घेऊ, मध्ये मध्ये स्टिच करून. रेडीमेड आय हुकायला जरा जास्त अंतर असतं, त्याच्यामुळे थोडस मध्ये मध्ये स्टिच करून मी थोडं अंतर कमी करते. अशा पद्धतीने रेडी झालीये. आपण आधी चेक करून घेऊ की आपल्या हुकला व्यवस्थित बसते का नाही ते. अशी येईल आपली आईची पट्टी. अशा पद्धतीने अंतर बरोबर आहे का नाही आधी आपण चेक करून घेऊ. परफेक्ट येत आहे, बरोबर आहे. आता आपण लावून घेऊ पट्टी. आईची पट्टी लावताना पण काय करायचं आपल्याला, अशी लावायची, लावताना अशी लावायची याच्यावरती, ती पलटी होऊन अशी येईल आणि याच्यावरती हुक लागतील. तर आधी आपण अशी स्टिच करून घेऊया. ही पट्टी आहे सरळ आईची, त्याला अशी मी फोल्ड केली, अशी असणार आहे ती, अशी यायला हवी आपल्याला. आपण स्टिच करताना त्याला अशी स्टिच करू, म्हणजे ती पलटी झाल्यावर बरोबर येईल. अर्ध्या अर्ध्या इंचावरती बरोबर स्टिच करून घ्यायचंय. आता याच्यावरती लावायला आपण जी ब्लाउजचं जे मेन फॅब्रिक असतं ती पट्टी लावत असतो, तशी मी ही कट करून घेतली. ही पण साधारण 1 ते 1.5 इंचाचीच आहे, आणि अशी पण मी अंदाजेच घेतली. काय करायचं, तर त्याला उलट्या बाजूने आपण अशी फोल्ड करायची. आधी आपण एक क्रॉस, एका साईडचा आपण स्टिच करून घेऊ आधी. असं क्रॉस स्टिच करायचंय, थोडंच क्रॉस करायचंय, जास्त नाही. आता आपण आधी चेक करून घेऊ
ती पट्टी कशी लागेल ते. आता आपल्याला इथे एक स्टिच इथे करावं लागेल. माप घेऊन घ्यायचंय, आधी मोजून घ्यायचंय. इथे सुद्धा क्रॉस स्टिच करायचंय. पलटी करायचंय याला. चेक करून घेऊ बरोबर बसते का नाही. किंचित मला जास्त वाटतंय, थोडीशी. आधीच चेक करून घ्यायची, नाहीतर मग नंतर प्रॉब्लेम नको परत. आता बरोबरच येईल. आता इथे एक स्टिच करून घेते मी. आता ही पट्टी आपल्याला इथे अशी ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचं आपल्याला. अशी ठेवायची. ही आपली आईची पट्टी, ही त्याच्यावर अशी ठेवायची आणि इथे स्टिच करून घ्यायचंय. हळूहळूच करायचं इथे पण, नाहीतर सुई तुटण्याची खूप भीती असते. अशा पद्धतीने. आता हे जेव्हा आपण इथे कव्हर करून घेऊ तेव्हा ही पट्टी अशी येईल आपली, अशा पद्धतीने. आता आपण हे कव्हर करण्यासाठी अस्तर कट करून घेऊ. असं मी अस्तर कट करून घेतलंय. सेम आपण हुकच्या पट्टीला जसं कव्हर केलं होतं तसंच करायचंय. अस्तरची पट्टी कट केली. आता हिला मी फोल्ड केली अशी आतमधून. ती आता आपल्याला अशी ठेवायची इथे. इथे स्टिच करायचं आपल्याला. कुठे स्टिच करायचंय ते एकदम काठावरती स्टिच करायचंय, की इथे आपली शिलाई आली पाहिजे. इथे आली पाहिजे. त्या हिशोबाने आपण अस्तर ठेवायचंय. इथे स्टिच आलं पाहिजे आपली. त्या हिशोबाने हे अस्तर ठेवायचं इथे आणि स्टिच करून घ्यायचंय. एकदम जवळून करायचंय. आता एकदम परफेक्ट लागलीये बघा. व्हाईट पट्टी पण नाही दिसत आहे आणि ही पण बरोबर लागलीये. आता काय करायचं आपल्याला, ही जी एक्स्ट्रा पट्टी थोडीशी कट करते मी आणि खालची पण. आता सेम आपण हुकच्या पट्टीला जसं कव्हर केलं होतं तसंच सेम करायचंय. ही पट्टी इकडेच ठेवायची, जी आपण ही लावली ना एक्स्ट्राची, ही मेन फॅब्रिकची, ती ह्या बाजूला लेफ्ट साईडलाच राहील ती. आणि हे आता असं फोल्ड करायची आपल्याला अस्तरची पट्टी. वरती पण असं फोल्ड करून घेते. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करायचंय. आता ही पट्टी आपली ही जी आहे मेन फॅब्रिकची, ही राईट साईडला घ्यायची आणि ही इकडे लेफ्टला करून इथे स्टिच करून घ्यायचंय. इथे नंतर हात शिलाई पण करू शकतो आपण, पण हे फ्रंटला एवढं दिसणार नाही, असंही पदरा खाली जाईल, त्याच्यामुळे मी याला मशीनचीच शिलाई देते. अशा पद्धतीने रेडी झाली आपली पट्टी. आपण लावून बघू आता बरोबर लागतायत का नाही. एकदम परफेक्ट लागलाय. हे बघा, आपला नेक सुद्धा एकदम परफेक्ट आलाय. हे बघा, आपला नेक एकदम परफेक्ट आलाय व्ही. आणि आपण हा थोडासा शेप दिला होता, थोडासाच आला, एकदम किंचितच घेतला होता, मला कमीच हवा होता. हे हुक तुम्ही बघू शकता. हे बघा किती छान लागलेत, एकदम फिनिशिंगनी लागलेत. बॅक साईडने पण बघू शकता फिनिशिंग. बॅक साईडने पण असं कुठूनच काहीच टोचणार नाही, एकदम परफेक्ट लागली आहे. कशी वाटली तुम्हाला ही हुक लुक लावायची पद्धत, मला सांगाल तुम्ही. आणि तुम्ही पण अशाच प्रकारे हुक लावतात का तुम्ही हाताने करतात ते पण सांगा. चला, आता आपलं काय राहिलं, आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ याचे आणि मग नंतर फक्त स्लीव्स लावून फिटिंग करायची बाकी राहील. बाकी ब्लाउज आपलं रेडी आहे. आता हा माझा बॅक पार्ट आहे, हा फ्रंट पार्ट. आता हे दोन्ही मी शोल्डर जॉईन करून घेते याचे आणि मग नंतर आपल्याला स्लीव्हजला पफ द्यायचा राहिला अजून, तो पफ देऊन नंतर स्लीव्ह जॉईन करायचे आणि मग फिटिंग करायची. मग ब्लाउज रेडी आहे आपलं. अर्ध्या इंचावरती शोल्डर जॉईन करून घ्यायचंय. डबल स्टिच करते मी इथे.
इंटरलॉक करून घेणार आहे मी त्याला आता. आता आपण मी आधी इंटरलॉक करते आणि मग आपण स्लीव्हजला पफ करून घेऊ आणि मग पुढचं स्टिचिंग बघू. स्लीव्हजला पफ द्यायचं आपल्याला, तर आपण इथे 2-2 इंचावरती पफचं मार्क केलं होतं. ते आधी करून घ्यायचंय इथे 2 इंचावरती. हे आपण इथे कट केला होता हा पार्ट. तो इथे ठेवते मी. इथपर्यंत आपल्याला प्लीट्स घ्यायच्यात. सेम दुसऱ्या पार्टला पण. इथे स्लीव्हजला आपण चुन्या घेऊन घेऊ. इथे मी या स्लीव्हचं सेंटर घेतलेलं आहे आणि हे आपण 2-2 इंचावरती जे आपण एक्स्ट्रा मार्किंग केलं होतं ते. आधी मी एक प्लीट्स घेते इथे. नंतर ही जी टोक आपण जे कट केलंय, मार्क केलंय, ते उचलून पण मी इथे सेंटरलाच ठेवते किंवा थोडंसं बाजूला ठेवायचं इथे. अशा पद्धतीने एका बाजूला झालंय. आता हे एक टोक उचलून मी इथे ठेवते. आणि हे जे कट केलंय आपण इथे, ते पण उचलून थोडंसं इथे ठेवायचंय. अशा पद्धतीने येईल आपली स्लीव्स. बघा, अशी दिसेल आपली हातावर. एकदम जास्त पफ नाही आलाय, एकदम थोडासा. स्टिच केल्यावर अशी दिसेल आपली बाही. अशी दिसेल वरती थोडीशी उंच. आता आपण दुसऱ्या बाहीला पण सेम करून घेऊ. दुसऱ्या स्लीव्हचं पण करून घेतलंय. बघा, असं दिसेल वरती. थोडासा फुगा येईल इथे. बाकी आता हे बघा, ही स्लीव्ह आपली अशी सरळच लागेल. आता आपण स्लीव्ज लावून घेऊ. ह्यामध्ये कमी जास्त काहीच नव्हतं. म्हणजे स्लीव्हचा जो फ्रंट पार्ट जास्त कमी असतो, म्हणजे जास्त खोल असतो आणि बॅक पार्ट कमी खोल असतो, तसं काहीच नाही याला. तर आपण डायरेक्टच स्लीव्ज लावायला घ्यायची आहे इथे अशी. डायरेक्टच लावायला घ्यायची, कारण दोन्ही स्लीव्ह सेमच आहेत. मी आधी चेक करून घेते. इथे मी सेंटर पासून लावायला सुरुवात करते. हे माझं शोल्डर जॉईंट आहे इथे. आणि हे माझं जे सेंटर आहे मी इथे ठेवते. मला जरा बाही जरा जास्त वाटते, मी अजून 1-2 प्लीट्स देते याला, म्हणजे ती बरोबर ऍडजस्ट होईल. अजून प्लीट्स देते मी. एक एक्स्ट्रा प्लीट्स दिली मी. सेम इकडच्या बाजूने पण आपण तशीच प्लीट्स देऊन देऊ. ती स्लीव्ज आपली खूप मोठी झाली होती. आता या स्लीव्जला मी आधीच अजून पफ 1-2 चुन्या देऊनच देते, म्हणजे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस प्रॉब्लेम नाही येणार. एक एक्स्ट्रा चुनी घेतली मी, सेंटर पासून नाही घेते. मी इंटरलॉक करून घेते आता आणि मग आपल्याला नुसती साईड फिटिंग करायची राहील. इंटरलॉक करून घेतलंय मी. आता 1.5 इंचावरती मार्क करून आपल्याला फिटिंग करून घ्यायचंय. 1.5 इंच आपण मार्जिन ठेवलं होतं.
झालाय आता आपलं ब्लाऊज. आता आपण डायरेक्ट फायनल लुक बघू याचा. तर असं आपलं ब्लाऊज रेडी झालंय आता. हे बघू शकता तुम्ही फायनल लुक. स्लीव्हजला आपण इथे पफ दिलाय, त्याच्यामुळे इथे थोडंसं लूज असतंच, ही लूज असणारच आहे. फ्रंटला आपण इथे शेप दिला होता, हे बघू शकता. आणि बॅक साईडला अशा पद्धतीने आपण डिझाईन केली होती, ही क्रॉस मध्ये डिझाईन. आणि फ्रंटला आपण हा नेक डीप घेतला होता. 8 इंचाचा मी घेतला होता, तरी पण एवढा वाटत नाहीये, कारण की आपलं जे शोल्डर रेडी शोल्डर आहे, आपण हे खूप जास्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं वाटत नाहीये. तुम्हाला जर जास्त वाटत असेल हे रेडी शोल्डर, तर तुम्ही कमी पण घेऊ शकता. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं ब्लाऊज? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन मी ब्लाऊजचे पॅटर्न अजून घेऊन येणार आहे. ब्लाऊज, ड्रेसेस वगैरे सगळंच मी आणणार आहे. एक माझं चाललंय दरवेळेस नवीन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यायचा माझा प्रयत्न असतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि ब्लाऊजची फिटिंग वगैरे कशी वाटली ते सुद्धा सांगा मला. आणि तुम्ही पण शिवून बघा या मेथडनी. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.